नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत मध्ययुगीन काळातील सगळ्यात ताकदवर आणि रहस्यमय किल्ला म्हणजेच आपला देवगिरी किल्ला. हा किल्ला छत्रपती संभाजीनगर पासून 15 ते 16 किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्याची निर्मिती 12व्या शतकात राजा भिल्लम यादवने केली होती. या किल्ल्यावर यादव, खिलजी, तुघलक आणि मुघल शासकाने राज्य केलं. सर्वात आधी आपल्याला महाकोट दरवाज्यातून आतमध्ये जावं लागते. हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. हा एक असा किल्ला आहे ज्याला सहजासहजी युद्धामध्ये कोणी जिंकू शकले नाही. याला जिंकले गेले गद्दारीने आणि फक्त फितुरीने. या किल्ल्याला युद्धामध्ये सहजासहजी का जिंकले नाही हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मुख्य दरवाज्यातून आतमध्ये आल्यास इकडे त्या काळात उपयोगात येणाऱ्या काही तोफा पाहण्यासाठी ठेवलेल्या आहेत. किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाज्यावर हत्तीचे सुंदर असे शिल्प आहे. सुमारे 90 वर्षापासून या भिंती उभ्या आहेत आणि किल्ल्याचे लाकडी दरवाजे अजून सुद्धा शाबीत आहेत. या दरवाज्यातून आतमध्ये आल्यास तुम्हाला असे वाटेल की तुम्ही किल्ल्यात पोहोचले, परंतु समोर अजून एक दरवाजा आहे. समोर आल्यास तुमची नजर एका मोठ्या मिनारावर पडेल. मंदिराच्या डाव्या हाताला सुंदर अशी सरस्वती विहीर आहे. सन 1445 मध्ये अलाउद्दीन बावणीच्या जवळ हा किल्ला आला तेव्हा त्याच्या जिंकण्याची आठवण म्हणून हा चांद मिनार बांधण्यात आला होता. या मिनारात 230 पायऱ्या आहेत. याची उंची जवळजवळ 210 फूट आहे. मिनाराच्या डाव्या साईडला भारत मातेचं मंदिर आहे. हे मंदिर यादव काळात बांधलेले आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत मातेची मूर्ती इथे स्थापित करण्यात आली होती. मंदिराच्या बाहेर हत्ती हौद आहे. सध्या हा पूर्णपणे सुकलेला आहे. हौदापासून समोर आल्यानंतर आपल्याला कालाकोट दरवाजा दिसतो. हा किल्ला 3 स्तराच्या भिंतीने घेरलेला आहे, ज्याला कोट म्हणतात. त्यांची नावे आहेत अंबिलकोट, महाकोट आणि कालाकोट. कालाकोट दरवाज्यातून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला अजून एक दरवाजा दिसतो. हे वळणाचे रस्ते शत्रूचा वेग किल्ल्यावर चढत असताना कमी करत असावे. समोर जो महल दिसत आहे त्याला चिनी महल म्हणून ओळखलं जातं. हा महलाचा आतला भाग आहे. त्याचे छत पूर्णपणे नष्ट झालेले आहे. समोर आल्यानंतर आपल्याला हा बुरुज दिसतो. या बुरुजावर एक तोफ ठेवलेली आहे. तिचं नाव मेंढा तोफ आहे. ही तोफ पंचधातूने बनलेली आहे. तिचा एक भाग मेंढराच्या तोंडासारखा आहे. आता आपण मुख्य किल्ल्यावर जात आहोत. इथे 70 फूट रुंदीची आणि 80 फूट लांबीची फौलदारी आहे. आज इथे लाकडी आणि लोखंडापासून बनलेला पूल आहे, परंतु त्या काळात तांबड्याचा पूल असायचा. शत्रू जेव्हा किल्ल्यावर आक्रमण करायचे तेव्हा हा पूल ओढून घेतला जायचा आणि खाली दरीमध्ये मगर आणि साप सोडलेले असायचे. एवढं सगळं पार करून शत्रू जर पुढे आला तर त्याला घुमावदार आणि छोट्या रस्त्यावरून पुढे यावं लागत असे. हा किल्ल्यावर जाण्यासाठी एकमेव रस्ता होता. समोर आल्यास भुलभुलैयाची सुरुवात होते. हा पूर्णपणे अंधेरी रस्ता आहे. दिवसामध्ये सुद्धा इथे अंधार असायचा. शत्रू या अंधाराच्या गुफेतच भटकत राहायचा.
इथे सैनिक लपून बसलेले असायचे आणि ते शत्रूवर हल्ला करायचे. हा रस्ता डोंगराला खोदून बनवला आहे. त्याच्यावरती लोखंडाचा दरवाजा बनवलेला आहे. संकटाच्या वेळी हा बंद केला जात असे. वरती आल्यास आपल्याला श्री गणेश मंदिर दिसते. मंदिराच्या वर 12 महल आहे. या महलाची निर्मिती आणि उपयोग मुघलाद्वारे केला जात असे. पुढे गेल्यावर कालापार नावाची तोफ आहे. गुफेपासून 100 पायऱ्या चढल्यानंतर आपण किल्ल्याच्या सगळ्यात उंच जागेवर येतो. या जागेवरून संपूर्ण किल्ला दिसतो आणि इथे एक तोफ ठेवलेली आहे, ज्या तोफीचं नाव दुर्गा तोफ आहे. तर मित्रांनो, आज आपण बघितला मध्ययुगीन काळातला सगळ्यात महत्त्वाचा किल्ला, ज्याला जिंकण्याची अनेक राजाची इच्छा होती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.